त्या सेवेचा लाभ घ्यायचा असेल आपण सोनिका हॉटेलला भेट देऊ शकता. हॉटेल वसंत विजय तसेच हॉटेल संतोषी. तर आता मॅच ऑन होते. महत्त्वपूर्ण असा जसा चंद्रकांत शेट्टे सरांनी उल्लेख केला की टिकायचंय तर हा सामना जिंकावाच लागेल. या स्पर्धेत जर उद्या स्वतःला घेऊन यायचंय तर मग हा सामना जिंकावाच लागेल. या अगोदर 6व्या फेरीमध्ये 6व्या सामन्यामध्ये सी बर्ड रेडी या संघाने आपला प्रवेश सुनिश्चित केलेला आहे. त्याच मी आता पाहूया या सामन्यामध्ये नेमका कुठला संघ विजयी होईल जो खेळेल सी बर्ड रेडी या संघासोबत. चला ऑल सेट अंपायर. चला सामना सुरू करण्यास हरकत नाहीये. पंचांचा हिरवा कंदील आलेला आहे आणि आता आपण मॅच ऑन करतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी ॲज एक्सपेक्टेड नेहमीप्रमाणे मागच्या 3 सामन्यात आपण तेच पाहतोय भूषण गोयेला पहिल्या षटकासाठी बोलावण्यात आलेलं आहे. आणि स्ट्रायकर्स एंडला आपण पाहतोय मिस्टर दत्ता पवार आणि दत्ताच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकर एंडला राहुल लोहार अर्थात शेरू लोहार. डाय डू ऑर डाय हा सामना आहे. आणि त्याचमुळे पाहूया आता या अटीतटीच्या लढतीमध्ये जिंकतोय नेमका कोणता संघ. मॅच ऑन होते. 25 मिनिटाचा कालावधी लक्षात घ्या. 5 षटकं आणि 25 मिनिटं. आता थोडंसं स्ट्रिक्ट राहा कारण यानंतर अजून एक सामना बाकी आहे. भूषण गोळे ओव्हर द विकेटनं दत्ता पवारसाठी पहिल्याच बॉलवर उलटा स्ट्रोक. जबरदस्त फटका. फायदा मिळवण्यासाठी कायदा विसरावा लागतो. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. येतोय पॉवरफुल षटकार. नंबर 1 आमचे ऑडियन्स सुद्धा उत्तम क्रिकेटर आहेत त्याचंच प्रमाण मिळते. नेक्स्ट बॉल. अतिरेक होतोय. सातत्याने उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पण यावेळेस टप्पा बदलला होता. गोलंदाज भूषण गोयेने टप्पा शॉर्ट ऑफ लेन त्यानंतर बॉलला राईज मिळतोय. कॉन्क्रीटच्या विकेटवर खूप चांगला खेळ नेहमीच आपण भूषण गोळे यांचा पाहिलेला आहे. त्याचमुळे पहिल्या बॉलवर चूक झाली पण त्यानंतर चूक सुधारत असताना डॉट बॉलची हाताळणी भूषण गोळे यांच्या वतीने पाहायला मिळाली. 2 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते उमेश 11 हुमरट या संघाची बिनचा. तिसरा फटका स्विच हिटचा. क्षेत्ररक्षक डीप कव्हरचा बॉलवर पोहोचेल अमित नाईक. बॉलर्स एंडला थ्रो पूर्ण केली जाते. फक्त एक सिंगल. अमित आउटफील्ड मधला उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. एक सिंगल ऍड होते. लगातार 3 स्ट्रोक आपण रिव्हर्सचे पाहिले फलंदाज दत्ता पवारचे. त्यापैकी पहिल्या बॉलवर त्यांना यश मिळालं. पुढचा बॉल डॉट आला आणि तिसऱ्या बॉलवर एक सिंगल मिळाली. स्ट्रायकर एंडला राहुल लोहार पोहोचले. धावसंख्या 7. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल फाईन लेगला पंकज जाधव बॉलवर पोहोचतायत. बॉल कलेक्ट करतायत. फक्त एक सिंगल मिळते. या सामन्यामध्ये रिक्रूट झालेल्या संघामध्ये नेहमीच उत्तम दर्जाच्या क्षेत्ररक्षणासाठी पंकज यांना ओळखलं जाते. अलिबागचे हे धुरंधर आहेत. आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल ऍड होते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 8 वर. भूषण गोळे यांनी स्वतःला सावरलेल्या आणि संघाला खूप चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतायत. नेक्स्ट बॉल. पुढे आले. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. थ्रो परफेक्ट. बॉलिंग एंडला एक सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार आला असं वाटलं होतं की दत्ता मात्र आपली पॉवर या पूर्ण षटकामध्ये दाखवताना पाहायला मिळेल पण भूषण सुद्धा आपला अंदाज राखत असताना पहिल्या षटकासाठी निवड माझी का केले त्याचं प्रमाण देत असताना चांगली गोलंदाजी. क्रॉस बॅटर खेळायचा होता. बॅटची बॉटम एज. बॉल योगेश पेणकरच्या दिशेने. बॉल गॅदर झाला नाहीये. थ्रो थोडा उशिरा आलाय. त्याचमुळे पूर्ण होते एक सिंगल. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना उमेश 11 हुमरट या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. साऊंड्स अँड लाईट्स आणि हे गाणं लिहिलेलं आहे मिस्टर ऋत्विक धुरी यांनी. खूप चांगलं टायटल सॉन्ग आपण या स्पर्धेचं पाहतोय. बघा 25 मिनिटाचा कालावधी जो मी तुम्हाला सारखा आढावा देत राहीन कारण महत्त्वाचं. यानंतर अजून एक सामना आहे. प्रेक्षकांना आजचं वेळापत्रक पूर्ण बघायचं आहे
त्याचमुळे आपण ती घाई करतोय जेणेकरून प्रेक्षकांना शेवटचा सामना या स्टेडियममध्ये बसून पाहता यावा. उद्या संडे आहे पण तरी देखील वेळ ती वेळ आहे, प्रत्येकाला ती झोपेची वेळ राखायची आहे. नवीन बॉलर बॉलिंग प्रकार तुम्हाला पाहायला मिळतं. सेकंड ओव्हरसाठी येतं मयूर वाघमारे, देवद एक्सप्रेस. पहिल्या सामन्यामध्ये काय खेळ मयूरचा पाहायला मिळाला होता. मागच्या सामन्यामध्ये तो थोडेसे खर्चिक राहिले पण म्हणतात ना की जखमी वाघ अजून जास्त खतरनाक असतो. आणि पाहूया तोच खेळ मयूर वाघमारेचा या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळतोय का. एका बाजूला राहुल हा सुद्धा जखमीच आहे. या सामन्यामध्ये अजूनही त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे चांगल्या खेळीची, चांगल्या फलंदाजीची. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला होत नाही बॅटाने बॉलचा. बॉल पोचेल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोचेल सर्कलच्या आतमध्ये, पूर्ण केली जाते एक सिंगल. एका धावेची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. धावसंख्या पोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. यंगस्टार प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या 4 दिवसांपासून जबरदस्त क्रिकेट आपण अनुभवतोय. आपण या स्पर्धेमध्ये डबल हॅट्रिक पाहिली, आपण या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक पाहिलं. अजूनही अर्धशतक कोणाच्याच नावावर नाहीये आणि आतापर्यंत 2 मेडन ओव्हर्स आतापर्यंत आपण पाहिलेले आहे. त्याचमुळे गोलंदाजाने सुद्धा खूप चांगली करामत या स्पर्धेत केलेली आहे पण फलंदाजांना अजूनही अर्धशतक पूर्ण करता आलं नाहीये. मयूर वाघमारे ओव्हर द विकेट, फुलटॉस बॉल, दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर धावा मिळतील 4, चौकार. तर 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आता एका वेगळ्याच जिद्दीने खेळतोय उमेश इलेव्हन या संघ, कारण प्रतिस्पर्धी संघ ताकदीचा आहे. त्याचमुळे मोठा धावफलक उभारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा दिसतोय. दत्ता स्ट्रायकर एंडला, पुन्हा एकदा उलटा स्ट्रोक खेळलाय. हा तर आता त्यांचा पेटंट स्ट्रोक बनलेला आहे. आपलं मार्केट आपणच तयार करायचं आणि ते तयार करतोय दत्ता पवार. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. उजव्या हाताचा फलंदाज आहे की डाव्या हाताचा फलंदाज आहे तोच प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात आहे. कारण ते 2 चौकार त्यांच्या वतीने पाहिलेत, ते दोन्ही चौकार किंवा षटकार सुद्धा, तर ते उलट्याच पद्धतीने खेळलेले आहे आणि त्याचमुळे आता त्यांचा तो पॅटर्न स्ट्रोक बनतोय की काय या सामन्यामध्ये तेच चित्र प्रेक्षकांना पाहायला मिळते. 1 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून मिळालेत उमेश इलेव्हन या संघाला. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. पुढे सरकायचा प्रयत्न होता, पहिली पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर आहेत. लगेच आपली पावलं पॉपिंग क्रीजमध्ये थांबवली, व्हाईट बॉलची वाट पाहिली आणि व्हाईट बॉलची 1 धाव मिळालेली आहे. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. क्रिकेटचा नाद हा भयानक आहे, त्याचमुळे प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही क्रिकेटसाठी समर्पित राहता आणि खेळाडू म्हणून सुद्धा तुम्ही स्वतःला ओळखता, तुमच्यातला क्रिकेटपटू मैदानात आणता. तेच करताना आता पाहायला मिळतात. वेग भन्नाट आहे. मयूर यांच्या वेगासमोर कित्येक फलंदाजांची भंबेरी उडताना आपण पाहिलेलं आहे आणि त्या वेगाच्या समोर उलट दिशेने खेळण्याचा सातत्याने प्रयत्न दत्ता पवार करतायत आणि त्याचमुळे म्हणतात ना की आगीशी खेळतायत तर मग हात जळण्याची शक्यता असते आणि कदाचित तेच पाहायला मिळालं. डॉट बॉलचं खूप आवश्यक होता टीम भव्यांश साईश इलेव्हन या संघासाठी. तीच गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते मयूर वाघमारेची. आतापर्यंत चेंडू हाताळलेत या षटकातले 4. धावसंख्या आहे 20. 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुन्हा एकदा सुरुवात जरी अडखळीत झाली या षटकाची पण आता ऑन ट्रॅक बॉलिंग मयूर वाघमारेची पाहायला मिळते. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असतं पण गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि त्याचमुळे प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीवर तुम्हाला ते काम अचूक द्यावंच लागते आणि तेच काम अचूक सातत्यानं मयूर वाघमारे आपल्या संघासाठी देतोय. आणि आता शेवटचा 1 बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या उमेश इलेव्हन हुंबरट या संघाची झाले 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा, बिनबाद 20. पुढे आले, ड्राईव्ह केला बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न केला. वा 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 वा. अमित नाईक, जसा मी उल्लेख केला की आउटफील्ड मधला उत्तम क्षेत्ररक्षक या यादीमध्ये त्याचं नाव वरच्या स्थानावर आहे. आपल्या संघासाठी वाचवल्या धावा दरम्यान पूर्ण केली जाते ही धावा 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते बिनबाद
22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2. टीम उमेश 11 हुमरट. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सातत्याने ती सूचना मी करत राहू, कारण यानंतर अजून एक सामना बाकी आहे. आपण स्क्रीनवर दत्ता आणि राहुल या दोघांना चर्चा करताना पाहतोय. दत्ताचं कॉन्ट्रीब्युशन 18 धावांचं आहे, राहुलचं कॉन्ट्रीब्युशन 3 धावांचं आहे. सांघिक धावसंख्या उमेश 11 या संघाची 22 आहे. मयूरचं मागचं षटक 12 धावांचं राहिलं होतं. पहिलं षटक भूषण गोळीचं 10 धावांचं राहिलं होतं. दोघांचा विकेटचा रकाना रिकामी आहे आणि पाहूया आता विकेटचा रकाना भरण्यासाठी तिसरा गोलंदाज वापरला जातोय योगेश पेणकरच्या वतीनं विजय पावले. जसा आपण उल्लेख केला, स्पीड स्टार, तेज गती गोलंदाज ही ख्याती त्यांची आहे, पण तितकाच चांगला त्यांचा नक्कल बॉल आहे. आणि म्हणूनच पाहूया आता त्या पर्यायांची निवड विजय पावले कशा पद्धतीने करतायत, कारण ती गरज आहे. प्रत्येक गोलंदाजावर विश्वास योगेश पेणकर ठेवतायत. त्यांच्याकडे एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे. आणि जशी चर्चा आपण केली होती योगेशची की पुढच्या आगामी स्पर्धांसाठी ती पूर्वतयारी करण्यासाठी ते व्यवस्थित संघांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळवत आहेत, जेणेकरून तो रिझल्ट त्यांना दिसेल. कुठला पर्याय कुठल्या वेळी कसा वापरता येईल. विजय पावले क्रॉसबेटेड, तितकासा प्रॉपर अटायर नव्हता. हा स्ट्रोक खेळताना बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, बॅटिंग एंडला थ्रो होईल. हो, डिरेक्ट हिट आणि लगेच आपण पोहोचणार आहोत तिसऱ्या पंचांच्या दिशेने. आपण येतोय आता 70 स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये. त्या ठिकाणी चाचपणी केली जाईल फलंदाज सेफ आहे की नाही. जेव्हा बॉल डिरेक्ट हिट झाला स्टंपवर, काय क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. मिस्टर दर्शन बांदेकर सिंधुदुर्गचा हा सितारा या अगोदर सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये चमकदार खेळ करताना पाहायला मिळाला आणि आता सुद्धा क्षेत्ररक्षक ही भूमिका. दर्शन बांदेकरचा डायरेक्ट हिट आवडला असेल तर टाळ्यावून जाऊ दे दर्शन बांदेकरसाठी. काय खेळ दर्शन बांदेकरचा, जी भूमिका त्याला दिली जाते ती भूमिका तो ब्लॉकबस्टर ठरवतो. आणि म्हणूनच डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना बॅटिंग एंडला त्यांनी अचूक थ्रो केला. पण लेट्स सी फलंदाज सेफ आहे की नाही, फलंदाज आउट आहे की फलंदाज सेफ आहे, त्याची चाचपणी पण करतोय. आणि आपल्याला ग्राफिक स्क्रीनवर पाहायला मिळेल बॅटर इज नॉट आउट, फलंदाज सेफ आहे. पण चांगलाच प्रयत्न दर्शन बांदेकरचा पाहायला मिळालाय. आपण रिप्लेमध्ये पाहतोय बॅट ग्राउंड झालेली आहे, पॉपिंगच्या आतमध्ये स्लाइड झालेली आहे. त्याचमुळे पूर्ण केल्या तर 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर, 24 रन्स ऑन बोर्ड. आता सर्व काही अलबेल चालू आहे. जर आपण उमेश 11 हुमरट या संघाचा विचार केला तर सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. थोडा रिलॅक्स पोझिशनमध्ये तो संघ आहे. दत्ता पवार एका बाजूने चांगलीच धावांची भूक पूर्ण करतोय, राहुल लोहार त्याला चांगली साथ देतोय. त्याचमुळे जेव्हा साथीदार चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. त्याचमुळे राहुल सुद्धा चांगलीच साथ निभावतोय आतापर्यंत दत्ता पवारची. आणि त्याचमुळे थोडी डोकेदुखी वाढलेली आहे भव्यांश साईश 11 सावंतवाडी या संघाची. आणि पाहूया ती डोकेदुखी दूर केली जाईल का. थोडासा वेळ आपण घेतलाय, पण जास्त वेळ घेतला जाणार नाही याची काळजी आपणालाच घ्यायची आहे. विजय पावले बॉलिंग ट्रॅकवर, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर्स एंडला शेरू अर्थात राहुल लोहार. हो बॅटची लिडिंग एज पंकज जाधव, बॉल खाली आणि फलंदाजाला परतावा लागेल. धक्का पहिला, शेरू लोहार बॅक टू डग आउट. 24 धावा, 1 गडी बाद. केल्याच आहे विजय पावलेने आणि म्हणूनच त्यांना का निवडले गेलेलं. आणि पंकज जाधव यांचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा वरच्या स्तराचं पाहायला मिळते आणि त्यांनी त्यांची जागा राखून ठेवलेली आहे. पण शेरूने चांगली साथ दिली दत्ता पवारची. आणि आता नवीन फलंदाज शरद पारगे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. शरद एक मिस्ट्री एलिमेंट आहे खरं तर उमेश 11 हुमरट या संघातला. आणि त्याचमुळे या दोघांवर एक जबाबदारी आहे मोठ्या धावफलकाकडे जाण्याची. या अगोदर शेरूने चांगले प्रयत्न केले, या अगोदर दत्ताचे चांगले प्रयत्न दिसले, ज्यांनी 200च्या स्ट्राईक रेटने 18 धावा कुठून काढल्या. आता शरद पारगे त्यांना कशी साथ देतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सामना रफ अँड टफ होणार आहे. पहिला डाव असू द्या, दुसरा डाव असू द्या, प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट 100% पाहायला मिळेल अशी आम्ही ग्वाही देतोय. तर विजय पावले बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. या षटकात त्यांना विकेट मिळते. जी अपेक्षा होती योगेश पेणकरची ती अपेक्षा पूर्ण करतोय विजय पावले. फुल लेंथ बॉल होता, ड्राइव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, बॉल जातोय मागे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अमित चुकला, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाही कारण अमितचा थ्रो परफेक्ट बॉलर्स एंडला पोहोचतोय.
एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर, अशी माहिती आम्हाला आमचे धावसंख्या नोंदक प्रकाश देत आहेत. आमचे डिजिटल स्कोर सागर हेग्गा देत आहेत. धावसंख्या 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे, म्हणजेच निम्मा डाव संपलेला आहे. याच वेगानं जर गेले तर 50 ओलांडली जाऊ शकेल उमेश इलेव्हन होमरट या संघाकडून, पण त्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. जाऊ दिले बॉलला, छेडखानी करण्याचा प्रयत्नच नाहीये. मोफत जे काय मिळते ते तुम्हाला आवडतं आणि तीच मोफत धाव मिळालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या पोहोचते 26 वर. युवा नगरसेवक तसाच उद्योजक आमचे मुख्य आयोजक संतोषजी तारे हे देखील प्रत्येक घडामोडीचा आढावा घेतात. आमचे संदीपजी रुमडे जे मत्स्योद्योग आहेत, तसेच आंबा बागायतदार आहेत, ते देखील या स्पर्धेसाठी मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. बॅट अँड पॅड मधला बॉल होता, प्लेस केल्या बॉलला क्षेत्ररक्षकात मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतात. यावेळेस कलेक्शन प्रॉपर आहे, बॉलिंग एंडला थ्रो अचूक येतोय, पूर्ण केली जाते एक सिंगल. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते आता 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामध्ये धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे, त्याला कारणीभूत आहे गोलंदाज विजय पावले, ज्यांनी मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त खर्च केल्यात 5 धावा. त्याचमुळे कुणाला तरी पुढाकार घ्यायचा असतो आणि तो पुढाकार या डावामध्ये विजय पावले यांनी घेतलेला आहे. कारण पहिली 2 षटकं जी पॉपअपची होती ती महागडी ठरली, पण त्यानंतर पुढाकार घेत असताना आपल्या वरच्या दर्जाचा खेळ या षटकामध्ये विजय पावले यांच्याकडून पाहायला मिळालाय. चांगला बॉल, पायांचं मोजमाप विचारायचं होतं, पण बॉल जातोय लेग स्टंपच्या बाहेरून विकेटकीपरच्या दिशेनं. 2 धावा मिळतील या वाईट बॉलच्या. 2 धावांचा बोनस मिळतोय टीम उमेश इलेव्हन या संघाला. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो, वेग वाढवला होता यावेळेस, पण बॉल लेग स्टंप सोडून जातोय. लेग स्टंपला फुंकर मारून योगेश पेडकर यांच्या हातामध्ये विसावतोय. तोपर्यंत 2 धावांचा बोनस मिळालेला आहे उमेश इलेव्हन या संघाला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. काय स्टेडी क्रिकेट दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ एकमेकांना ओळखतायत, दोन्ही संघ एकमेकांसोबत खेळलेले आहेत. या अगोदर त्या सामन्यामध्ये भव्यान साई इलेव्हन सावंतवाडी या संघाने बाजी मारली होती हुक केल्या बॉलला. धावांची भूक पूर्ण करताना आणि 4 धावा बुक करताना पाहायला मिळतात. फलंदाज धावाल जातोय, लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. घेतली दत्ताने आणि त्यानंतर बॉलला हुक करताना 4 धावा आपल्या संघासाठी बुक केल्या. 4 धावाची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास तुम्हाला खास भरवतो आणि तोच अभ्यास कदाचित दत्ताचा दिसतोय. चुका होत आहेत का पाहूया. लेट्स सी. बॉल स्टंपवरून ड्रिव्हलेवर झालेला आहे, शफल झाले होते, खूप जास्त शफल झालेत आणि त्याचमुळे पंचांनी नक्कीच फेअर बॉल. पण आता बॅटिंग टीमने प्रिव्ह्यूची मागणी केलेली आहे, बॅटर्सने लगेचच रेफरल घेतलेला आहे. लेट्स सी बॅटर्स रेफरल सक्सेसफुल होतोय का. प्रत्येकाच्या नजरा आता पुन्हा एकदा 77 रूमच्या स्ट्रॉंग रूमकडे, कारण आता डिसिजन काय येईल ती अपेक्षा आहे, ती प्रतीक्षा आहे. आणि नेमकं आता 70 स्पोर्ट्सच्या वॉर रूममधून निर्णय काय येते ते आपण प्रेक्षकांपर्यंत ती माहिती देणार आहोतच. पण आतापर्यंत चांगली स्थिती उमेश इलेव्हन हुमरट या संघाची पाहायला मिळते. किंबहुना या षटकामध्ये विजय पावले यांनी चांगलीच गोलंदाजी हाताळलेली आहे. काही बॉल्स एक्स्ट्राच्या माध्यमातून चुकले आणि त्या गोष्टींचा फायदा उमेश इलेव्हन या संघाला झाला. ओव्हरऑल या षटकात फक्त 1 चौकार आलेला आहे, एकही मोठा स्ट्रोक म्हणजे षटकार या मागच्या षटकात आला नाही आहे. म्हणूनच थोडी इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न सातत्यानं विजय पावले यांचा होता, पण काही गोष्टी नियंत्रणात नव्हत्या, म्हणूनच हे षटक सुद्धा काही अंशी महागडं राहिलेलं आहे. आणि लगेच आपण ग्राफिक्स पाहतोय, फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. चला अंपायर डिसिजन आलेला आहे. दरम्यान हा डॉट बॉल आलेला आहे. दरम्यान आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत एकंदरीत 5, शेवटचा 1 बॉल बाकी. धावसंख्या आहे, ओव्हर झाली, येस माफ करा, हा बॉल डॉट आपण मोजलेला आहे. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चला नवीन गोलंदाज पाठवून द्या, प्लीज फास्ट.
चला मॅच ऑन करा प्लीज. उमेश 11 चला. अंपायरचं डिसिजन आलेलं आहे आणि आपण जी मागणी केली होती DRSची ती देखील मागणी आपण स्वीकारली. आपण त्या गोष्टीची चाचपणी केली आणि पंचांच्या वतीनं फेअर बॉल कळवला गेलेला आहे. स्ट्रायकर एंडला शरद पारगे चौथ्या षटकाची सुरुवात करताना गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत. चौथ्या ओव्हरसाठी जबीर मलिंगा बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. काय वेग आहे जबीरकडे. मागच्या सामन्यात तर स्पीडोमीटर वाकलं होतं, इतक्या वेगाने त्यांनी चेंडू हाताळला होता. आणि आता सुद्धा तेच फुल टॉस बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केले. बॅटची आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 34 या आकड्यावर. 34 धावा 1 गडी बाद. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण आपण हा सामना 5 षटकांचा खेळतोय आणि त्याचमुळे किती षटकं आहेत ती माहिती देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे पर्याय योग्य त्या पद्धतीने निवडण्यासाठी ती वेळ मिळते. स्ट्रायकर्स एंडला इन फॉर्म बॅटर दत्ता आहे. 34 धावा उमेश 11च्या, त्यामध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दत्ताचं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या फलंदाजाकडून जास्तीची अपेक्षा आहे. कॅप्टन रोहन खरातला, टीम मेंटोर विशाल कांबळेंना. जबीर बॉलिंग ट्रॅकवर पुढे आले. बॅट स्विंग होती, बॅटची ग्रिपिंग चुकली, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून व्हाईट बॉलचा इशारा आणि लगेचच रेफरल. आपण लगेच रेफरल घेतोय. सातत्यानं ती मागणी केली जाते, कारण जो एक मोका आहे तुम्हाला त्या घटनेला धीम्या गतीने पाहून पुन्हा एकदा निर्णय देण्याचा. आणि पाहूया या ठिकाणी निर्णय नेमका काय येतोय. 70 स्पोर्ट्सच्या कंट्रोल रूममध्ये पुन्हा एकदा आपण पोहोचलेलो आहोत. सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे ढील द्यायची नाही आहे. आपणच या डावावर पकड मजबूत करायची आहे, तोच निर्धार प्रत्येकाचा आहे. त्याचमुळे आता आपण पाहूया कशा पद्धतीनं निर्णय दिला जातोय. चला ग्राफिक्स आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतील. अँड दॅट वॉज फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी आहे. दरम्यान डॉट येतोय. दरम्यान जबीर मलिंगाची सुरुवात या षटकाची सुद्धा डॉट बॉलने झालेली आहे. या अगोदर दुसरा बॉल डॉट. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहे. अमित बॉलवर पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट होते. योगेश पेंडकर वाट पाहतायत योग्य थ्रोची, पण तो योग्य थ्रो येत नाही. पण बॅकअप आहे मागे. पंकज जाधवचा बॉल त्यांनी अडवलाय. पूर्ण केल्यात या 2 धावा. 2 धावांची मदत मिळते स्कोर शीटला आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि अजूनही 9 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. आपण मागच्या काही सामन्यांचा आढावा घेतला, सुवर्णमध्ये पाहिला तर 5 षटकांच्या क्रिकेटसाठी 50 धावा हा सुवर्णमध्ये आहे, एव्हरेज आहे. आणि पण आता देखील तेच चित्र दिसते. जी गती आतापर्यंत मेंटेन केलेली आहे उमेश 11 या संघाने, 50च्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. गॅप शोधायचा होता. बॉल कावकॉर्नरला चांगलं कलेक्शन. बॉलवर पोहोचताय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत इजाजने चांगलाच अटेम्प्ट घेतला. फलंदाज सुद्धा थांबले आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये. घाई करण्याची इच्छा दोघांची नाहीये. सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते 2 धावा, माफ करा, धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. 38. दत्ता सातत्याने प्रहार करतायत, पदलालित्य वापरतायत, फ्रंट फूट बॅक फूट बॅलन्स करतायत, अधूनमधून उलटे स्ट्रोक खेळतायत. म्हणजे त्यांच्या भात्यामध्ये प्रत्येक फटका आहे आणि त्या फटक्यांची निवड ते योग्य त्या पद्धतीने करतायत सुद्धा. सबीर बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट. जाऊ दिल्या बॉलला. आता ते शफल झाले नाही, थांबले. आपल्या ज्या जागेवर आहेत त्यांनी पाहिलं की बॉलने खूप जास्त अँगल घेतलेला आहे. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होईल. फॉलो करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. वाईड बॉलची 1 धाव मिळाली. धावसंख्या पोहोचते 39. 39 रन्स ऑन बोर्ड आणि बॉल डिलिव्हर्ड झाले आतापर्यंत एकंदरीत 4. जबीर, हो जबीरला सुद्धा उलट्या दिशेनं रिव्हर्स स्वीप केलाय. फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ माझा मॅजिकचा. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. चौकार दत्ता पवारची. विश्वास
प्रदर्शित केलं आणि तो चौकार आपल्या संघासाठी जोडला. 4 धावांची मदत स्कोरशीटला मिळाली. धावसंख्या पोहोचते आता 43. नेक्स्ट बॉल, फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं आणि तोच डेंजर कॉल दत्ताने घेतला आणि भूषण गोळेने कुठली चूक न करता झेल टिपला. दत्ताचा खेळ संपला फुल टॉस बॉलवर. धक्का बसतोय दुसरा टीम उमेश 11 हुमरटला. करू शकला नाही. यॉर्कर बॉल त्याला आउट करू शकला नाही. त्याला फुल लेंथ बॉल आउट करू शकला नाही. पण फुल टॉस बॉलवर दत्ता बाद झाले आणि त्यांना नक्कीच ती निराशा दिसते. पण टाळ्या होऊन जाऊ द्या दत्तासाठी. बाद होण्यापूर्वी त्यांनी जी संघाची सुरुवात दिलेली आहे ती लक्षात घेणारे आणि त्यांनी बाद होण्यापूर्वी कॉन्ट्रीब्युशन दिलंय. एकंदरीत 31 धावांचं 31 धावा करून पेव्हलियन बॉक्स मध्ये परततायत फलंदाज दत्ता पवार आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत मिस्टर किरण अंबाल. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत नॉन स्ट्रायकर एंडला. कारण 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते 43. गडी बाद झाले. 2 चांगली गती मेंटेन केली आहे. जवळपास 11चा रन रेट दिसतोय उमेश 11 या संघाचा. पण त्या रन रेटला कमी करण्याचा उद्देश बाळगून आता बॉलिंग ट्रॅकवर विजय पावले सज्ज होत आहेत. विजय पावलेने या अगोदरचे षटक हाताळलं होतं. ज्या षटकात त्यांनी 11 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली होती. आणि पुन्हा एकदा या डावामध्ये स्पेल कंटिन्यू करण्यासाठी विजय पावले यांना बोलवण्यात आलेले. पण समोर शरद पारगे. अजूनही संयम त्यांनी बाळगलेला आहे. वादळापूर्वीची शांतता आहे का? पहिला बॉल 5व्या षटकातला. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. अपील तर लाऊड होती. बॉल डायव्हर्ट होतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मधून पुढेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल. यावेळेस योगेश चुकले. बॅटिंग एंडला थ्रो योग्य झाला होता. बॉल गेदर झाला नाही. धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते शरद पारगे. पण तसं काय घडत नाहीये. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 45 धावा माफ करा. 45 रन्स ऑन बोर्ड. अपील तर लाऊड होती. कारण अपील हा तुमचा अधिकार आहे. पंच देखील निरीक्षण करतात प्रत्येक घडामोडीला. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्यांना निर्णय द्यायचा असतो. त्याचमुळे तो अनुभव, तो अभ्यास, तो आढावा पंचांचा योग्य ठरतोय. आतापर्यंत मागच्या 4 दिवसांमध्ये विजय पावले खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल राईज झाला. बाउन्सचा आढावा घेऊन आज तो खेळायचा प्रयत्न. पण बॅट आणि बॉलमध्ये कुठलीच इन्व्हॉल्वमेंट नाहीये. बॉल बॉडीला ब्रश झाला. लेग बायची 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 46 आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत चेंडू हाताळले. त्या षटकातले 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटक्यांसाठी जायचा प्रयत्न असेल फलंदाज किरण अंबालचा. पण एका बाजूला विकेटचा शोध, डॉट बॉलचा शोध घेण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज विजय पावलेचा. पाहूया कोण कोणावर हावी ठरतोय. ड्रायव्हिंग लेंथवर मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी आणि झेल घेतला जातोय. मयूर वाघमारे डीप कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हरला पोहोचले आणि त्यांनी झेल टिपला आणि फलंदाज किरण अंबालचा खेळ संपला. धक्का 3रा. खेळण्याचा निर्धार होता. कारण तितका वेळ त्यांच्याकडे नव्हता आणि त्याचमुळे ते बाद होऊन परत आहेत. आणि आता त्यांच्या जागेवर नरसिंग पालनपले नवीन फलंदाज पोहोचत आहेत ज्यांना षटकार खेचण्यासाठी ओळखलं जाते. बघा झेल मयूरने टिपला पण कॉलिंग झाली होती का? हा संभ्रम अमित आणि मयूरच्या मनामध्ये होता. पण झेल टिपला. सुदैवाची ही बाब आहे. कुठलीच चुकामुक झाली नाही. कुठलीच टक्कर झाली नाही. डीपमध्ये या गोष्टी होत असतात. त्याचमुळे झेल टिपताना कॉल देणं खूप महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे. कारण कधी कधी प्रेक्षकांचा आवाज जास्त असतो. कॉमेंटेटरचा आवाज येतो. अशा वेळेला तुम्हाला प्रॉपर लक्ष देऊन आजूबाजूला काय घडते त्यावर तुम्हाला आकलन करायचं असतं. दरम्यान 46 धावा झालेत. गडीबाद झालेत 3. आतापर्यंत 5व्या षटकातले 3 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत. विजय पावले यांनी आतापर्यंत फॅन्टास्टिक स्पेल हँडल केलेलं आहे. 9 चेंडूमध्ये त्यांनी 13 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स मिळवल्यात. नरसिंग स्ट्रायकर्स एंडला मिडल ऑर्डरचा सर्वोत्तम फलंदाज या संघातला ओळखला जातो आणि म्हणूनच त्यांना 6व्या क्रमांकासाठी राखून ठेवण्यात आलं होतं. विजय टू नरसिंग. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संपर्क तितका चांगला नाहीये. बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. 1 सिंगल होते कंप्लीट. बॉल कलेक्ट होतोय. बॉल असेंडला अचूक थ्रो आहे. विजय पावले बॉल कलेक्ट केला असता
तर कदाचित धाव मिळू शकली असती, पण आता बघा नर्सिंगला परतावं लागेल का नाही आपण पाहूया. पुन्हा एकदा येऊया 77 स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूममध्ये. नर्सिंग बॅटिंग पॉवर प्ले पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय का ते आपण चेक करणार आहोत, कारण आता घाई करणं किती धोकादायक ठरतं त्याचं प्रमाण तुम्हाला पाहायला मिळते. कारण 2 धावा पूर्ण झाल्यात आणि अजून समाधान होत नव्हतं. तिसऱ्या धाव्यासाठी नर्सिंगचा प्रयत्न होता, पण बॅटिंग क्रीजमध्ये तो व्यवस्थित पोचलाय का जेव्हा स्टंप आणि बॉलचं कॉन्टॅक्ट झालं त्याची चाचपणी आपण करतोय 77 स्पोर्ट्सच्या वॉर रूममध्ये. या डावामध्ये पंच जास्तीत जास्त व्यस्त राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं यानंतरच्या पुढच्या 3 डावांमध्ये पंच व्यस्त होतील, कारण सामने महत्त्वाचे होणार आहेत. चौथा संघ कोणता त्या संघाचा शोध आपण घेतो. या अगोदर धाडसकळ गोवा, बालाजी क्लब राजकोट आणि दानिश 11 देवबाग या 3 संघांनी आपली जागा निश्चित केलेली आहे आणि ती चौथी जागा कोणत्या संघाची त्याची चाचपणी चालू आहे. फलंदाज आउट आहे. ओयूटी मी म्हणालो होतो की घाई केली तर मग असंच घडते आणि फलंदाजाला परतावं लागेल. नर्सिंग बॅक टू डगआउट. नव्हते, घाई झाली. नर्सिंगकडे कॅपॅसिटी होती. आय मस्ट से की जर ते थांबले असते 2 पैकी 1 तर बाहेर त्याने उडवलाच असता, पण ती घाई झाली आणि त्यांनी जागा सोडली आणि आता नुकसान झालेलं आहे उमेश 11 हुमरट या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत मिस्टर मयूर कारंडे. अजून एक धडाडीचे फलंदाज आहेत, ताकदीचे फलंदाज आहे, मैदान पार करण्याची क्षमता असलेले फलंदाज आहेत आणि पाहूया शेवटच्या 2 बॉलसाठी ते मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत आणि या 2 बॉलवर या मैदानावर राज्य ते करतायत का, कारण आता ती गरज आहे. टेम्परामेंट तर आता बाळगू शकत नाही, फक्त अटॅकच करावा लागेल, खळखटॅक करावा लागेल. त्यासाठी पाहूया प्रयत्न कसे होत आहेत. पण विजय पावले ब्युटी काय बॉलिंग आतापर्यंत विजय पावले यांच्या पाहायला मिळते, कारण या अगोदर जे लीड बॉलर्स होते भूषण घोळे 10 धावा, मयूर वाघमारे 12 धावा, जबीर मलिंगा 10 धावा 1 विकेट, विजय पावलेचं 3रं षटक 11 धावांचं 1 विकेट आणि आता हे विजयचं 5वं षटक जे आहे संघाचं, ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. म्हणूनच शेवटच्या षटकासाठी त्यांना राखून का ठेवलं होतं त्यांचं प्रमाण आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये त्यांनी खर्च केले 4 धावा. तर येस एक्झॅक्टली स्लॉग ओव्हरमध्ये जिकडे फलंदाजांना जास्तीत जास्त स्कोप असतो ती भीती नसते त्याच्या मनामध्ये, पण भीती निर्माण केले विजय पावलेने. अपील होते अपील मध्ये इंटरेस्ट दोन्ही पंचाला नाहीये. तर पाहूया या ठिकाणी डॉट बॉल, शेवटचा 1 बॉल बाकी, लास्ट बॉल, 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि पाहूया शेवटच्या बॉलवर नेमकं कुठला संघ पुढे सरकतोय. 50 ओलांडली जाईल का? आता प्रश्न तुमच्या आमच्या मनात तोच आहे की बॉल 50च्या पलाकडे धावफलक जातोय का? शेवटचा 1 बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. चला शेवटच्या बॉलसाठी पाहूया. विजय पावलेंचे प्रयत्न आतापर्यंत तंतोतंत जुळलेले आहेत आणि आता शेवटचा 1 बॉल बाकी आणि या शेवटच्या बॉलवर मयूरकडे फक्त 1 मौका आहे, विजयकडे फक्त 1 मौका आहे. 50च्या पलीकडे जाईल का उमेश 11 की 50च्या अलीकडे थांबून विजय या षटकाची समाप्ती करतोय? चांगला बॉल, मिनी हेलिकॉप्टर, बॅकलिपला खाली घेतलं, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफच्या बॉलवर पोहोचतील, 1 सिंगल कंप्लीट, बॅटिंग एंडला थ्रो, योगेश उंच उडी घेत आहेत, पण बेल्स डीप झाल्या नाही, बेल्स खाली आल्या नाहीत, त्याच दरम्यान पूर्ण केल्या जातात. 2 धावांची वाढ होते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 50 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. 30 बॉल्स अँड 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम भव्यांश साईश 11 सावंतवाडी. पहिला डाव संपलेला आहे आणि आपण दुसऱ्या डावाच्या दिशेने वळतोय आणि जसा दुसरा डाव सुरू होईल मायक्रोफोन पुन्हा एकदा ऐकूया आवाज जुन्नर भूषण, मुंबई भूषण, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, मॅच टाइम स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर. वेलकम सर.
नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित असणारी यंगस्टार प्रीमियर लीग स्पर्धा आज चौथी रात्र आणि या चौथ्या रात्रीचे दोन महत्त्वाचे सामने आता बाकी आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर निके स्पोर्ट्स प्रस्तुत भारत ट्रॉफी स्टेट निहाय चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याचा पहिला पुरस्कार 10 लाख, दुसरा पुरस्कार 5 लाख आहे आणि ही देखील मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्याचबरोबर साऊथ गोवा प्रीमियर लीग ही सुद्धा मोठी स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. याही स्पर्धेचा आपण नक्कीच आनंद घ्या 70-70 स्पोर्ट्सवर. याच आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं देखील दृश्य दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. प्रकाश पराडकर देवगडातील सध्या चर्चेत येत असणारं नाव, त्याचबरोबर जर पाहिलं तर सागर, त्याचबरोबर जर पाहिलं तर आमच्या बरोबरीने विजय सिरसाटजी देखील जोडले गेलेले आहेत. मोहसिन वलसेकर, ललित देखील पाहायला मिळत आहेत. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हॅलो. लकी ड्रॉची कुपन्स ही इनिंग संपेपर्यंतच मिळणार आहेत, सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. दोन बलाढ्य संघांमधील सामना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. एका बाजूला भव्य स्पोर्ट्स सावंतवाडी, भव्य साईश 11 सावंतवाडी, दुसऱ्या बाजूला उमेश 11 उमरट यांच्यातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते महादेवजी नाईक यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये जो जिंकणार आहे तो मात्र सीबट रेड्डी टीम बरोबर खेळणार आहे आणि तो सामना यानंतर असेल आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असणार आहे. परंतु 51 धावांचा पाठलाग केला जाणार की नाही दुसऱ्या डावामध्ये ठरणार आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. एका बाजूला एजाज कुरेशी, एका बाजूला योगेश पेनकर. एक रायगड महाडचे खेळाडू, एक पुण्याचे इंदापूरचे खेळाडू मैदानात दाखल झालेत. परंतु गोलंदाजीसाठी पिंपरी चिंचवडचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राजेश सोरटे, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मालिकावीराचा पुरस्कार मिळवणारा हा खेळाडू चर्चेत असतो अष्टपैलू कामगिरीसाठी. दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट विश्वातील मोठमोठ्या स्पर्धा कित्येक वर्ष एजाज कुरेशी गाजवत आहेत, त्याचबरोबर योगेश पेनकर गाजवत आहेत. यांना आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. अगदी आता 1:30 वाजलेले आहेत, परंतु प्रेक्षक मोठ्या संख्येने सिंधुदुर्गातील क्रिकेटचे चाहते, काही रत्नागिरीतून आलेले मात्र आनंद घेतात. आणि विशेष म्हणजे आमच्या काही भगिनी या सुद्धा मोठ्या प्रमाणावर या मॅचचा, या स्पर्धेचा, या यंगस्टारच्या भव्य दिव्य स्पर्धेचा आनंद घेतात. यंगस्टार प्रीमियर लीगचा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. स्ट्रायपर एजाज कुरेशी आणि गोलंदाजीसाठी राजेश सोरटे. पहिला बॉल फुलटॉस होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. डॉट बॉलने सुरुवात. एजाज कुरेशी, राजेश यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जरूर गेला आणि या इकडे काय जबरदस्त सुरुवात होताना पाहायला मिळते. मोठी विकेट राजेश सोटे यांना मिळते. बाद होत आहेत एजाज कुरेशी.
विकेट आलेली आहे. सुरुवात जर पाहिलं तर या ठिकाणी उमेश इलेव्हनने तेवढीच जबरदस्त केलेली आहे. लक्ष 51चं आहे, परंतु सामना चांगला होणार आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील दादा संघ आज या ठिकाणी दाखल झालेत देवगडामध्ये. पहिल्याच प्रयत्नात यंगस्टारची ही स्पर्धा आमदार चषक यंगस्टार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिला. यूट्यूबला देखील जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जुडले गेले. पुन्हा एकदा राजेश चोरटे, कृष्णा सातपुते आल्या आल्या पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार, चौकार 4. थोडासा पुढे केला आणि त्याच्यावर हेलिकॉप्टर उडवलं. 4 धावांचं कृष्णा सातपुते. यावेळेला वेग वाढवलाय थोडा. मागील बॉलच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर यावेळेला वेग जास्त होता आणि त्या प्रयत्नात वाईट बॉल आलाय. धावसंख्या 5 वर जाताना पाहायला मिळते. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 बॉलवर जर पाहिलं तर धाव येऊ नव्हती दिली आणि त्यानंतर धावा आलेल्या आहेत. महत्वपूर्ण सामना आहे. प्रेक्षक युट्यूबला आणि मैदानात सुद्धा आवडीने या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला कव्हर्स, वा लाजवाब देखणार राजस. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका, बॉल सीमारेषा पार 4. नंबर 1. कृष्णा सातपुते यांना थांबवण्यासाठी, परंतु 20 वर्ष हे वादळ घोंगावते टेनिस क्रिकेट जगतावर. या वेळेला आणखीन एक चांगला फटका, परंतु फिल्डर येतात त्या ठिकाणी. 2 चौकार आले खरे, परंतु त्यानंतर कमबॅक केल्या जात आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाते ती 10 धावा धावफलकावर. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा, या स्पर्धेचा. चौथी रात्र आणि चौथ्याही रात्री जर पाहिलं तर दर्जेदार यंगस्टारचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला कव्हरची दिशा, वा यावेळेला फायटरची फाईट आणि 4 धावा त्या ठिकाणी मिळतील. येतोय चौकार. ठिकाणी संपलाय. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात झाली आहे. विकेट आल्यानंतर देखील कमबॅक मात्र खूप चांगलं झालेलं आहे. प्रथमेश गोसावी पुण्यातील खेळाडू आहे. नंदुरबार एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात प्रथमेश गोसावी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. चांगले गोलंदाज आहेत, परंतु आता समोर तेवढेच मातब्बर प्रतिस्पर्धी आहे, परंतु क्षमता आहे प्रथमेश यांच्यामध्ये. ओ चांगला बॉल टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी प्रस्तुत केला खरा, परंतु त्यावर एक धाव घेतली गेलेली आहे. एक क्षण महत्वाचा असणार आहे. 51चा पाठलाग करायचा आहे. मागील मॅच मध्ये देखील प्रथमेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि या मॅचची सुरुवात देखील चांगल्या बॉलिंग केली आहे त्यांनी. योगेश पेनकर आणि कृष्णा सातपुते ही जोडी मैदानात आहे. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळ क्रिकेटचा घेऊन आलाय कोकणामध्ये, सिंधुदुर्गात, देवगडात. आणि एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा गेली 4 रात्र आपण या ठिकाणी पाहतोय. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे, फेकी केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक संधी होती इकडे, ती गमावली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली गोलंदाजी मात्र प्रथमेश यांची पाहायला मिळते. एखादं चांगलं षटक पुन्हा एकदा उमेश इलेव्हनला मॅच मध्ये आणेल. काही चांगले फटके मात्र मॅच मध्ये परिस्थिती चांगली करतील ते मात्र प्रतिस्पर्धी संघाची. अर्थातच भव्यांश साईश इलेव्हन सावंतवाडीचा संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उमेश इलेव्हन उमरठचा संघ आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतो. 16 धावा धावफलकावर आहेत. प्रथमेश गोसावी
बाहेर येऊन खेळले, पुढे पाठवलाय, आणखीन एक लाजवाब फटका. आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कृष्णा सातपुते थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर एक सन्मान पत्र त्यांना दिलं. त्यांनी क्रिकेट खेळलेल्या कारकिर्दीचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला आणि आता कृष्णा सातपुते त्याची झलक दाखवत आहेत का सन्मान केलाय. परंतु कमबॅक करावा लागेल उमेश इलेव्हन संघाला. मॅच काही संपलेली नाहीये. 20 धावा झालेल्या आहेत. अजून 31 ची आवश्यकता आहे. यावेळेला चांगला बॉल केलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला नकार, त्यानंतर इकडे जर पाहिलं तर आणखीन एक धाव घेतलेली आहे आणि धावा मात्र त्या ठिकाणी मिळत आहेत 2. जिकडे कदाचित एकही धाव नव्हती पाहिजे त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत. छोट्या छोट्या चुका महागात पडतात क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिल्या डावात सुरुवातीला दत्ता पवार यांची आतषबाजी पाहायला मिळाली, त्यांच्या 31 धावा, परंतु ते माघारी परतल्यानंतर धावसंख्येचा ग्राफ पुन्हा खाली आला. परंतु फाईट करणं इथपर्यंत धावसंख्या तर नक्कीच आहे. 22 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाप्रमाणे याही षटकात धावा येऊ लागलेल्या आहेत. प्रथमेश समोर कृष्णा सातपुते. बिग हिट, आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. खाली क्षेत्र निवडलंय आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4 चौकार. यावेळेला चांगला बॉल, त्याचा सन्मान दिलाय, ऑन साइडला ढकललाय. मिडॉनचे फिल्डर तिकडे पोहोचले. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या. इकडे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलंय दोघांनी. फक्त मोठे फटके नाही तर सिंगल डबल्स देखील घेतलेले आहेत आणि धावसंख्या 2 ओव्हर नंतर 1 विकेट माघारी 28 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 18 बॉल आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. एखादी चांगलं षटक ते टाकावंच लागणार आहे. पाहूया त्यासाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता क्रिकेट आहे. पहिल्या दिवशी आम्ही पाहिलंय 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना बेळगावच्या संतोष सुलगे पाटील यांनी मेडन ओव्हर टाकली होती याच मैदानामध्ये. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होईल. सुरुवात तर चांगली केली आहे प्रतिस्पर्धी टीमने, परंतु उमेश इलेव्हनला कमबॅक या क्षणी करावंच लागणार आहे. कारण या ठिकाणी विजय नाही मिळाला तर पुढल्या वर्षीची वाट पाहावी लागली या स्पर्धेची. अठ्ठावीस धावा धावफलकावर आहेत. इकडे जर पाहिलं तर पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल खूप निर्णायक असणार आहे, महत्वपूर्ण देखील असणार आहे. कृष्णा सातपुते एका बाजूला, योगेश पेनकर एका बाजूला. यावेळेला चांगला बॉल, त्याला मात्र मनगटी फटका खेळलाय, ऑन साइडला ढकललाय. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय परंतु थांबवलाय आणि माझ्या मते चांगला कॉल होता. इकडे रनआउटची विकेट देखील येऊ शकली असती. चांगला थ्रो आलाय. 2 चेंडूत 1 धाव. राजेश सोरटे यांचं हे षटक देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. 29 म्हणजे अजूनही 22 करायच्या आहेत. 16 बॉल 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 6 धावांचा फरक आहे, तोही तेवढाच महत्वाचा आहे. आतुरतेने प्रेक्षक मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय, हवाई हल्ला केलाय परंतु फटका फसलाय आणि विकेट येताना पाहायला मिळते. कॅच घेत आहेत त्या ठिकाणी शेरू लोहार. कृष्णा सातपुते होतायत आउट. विकेट.
धावांची खेळी कृष्णा सातपुते यांनी करत सगळ्यांना प्रभावित केलाय. परंतु मॅच नाही संपली आहे अजूनही. म्हणजे 15 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉलमध्ये 29 धावा झालेल्या आहेत आणि 15 बॉल अजूनही बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे ही मॅच अजूनही ऑन आहे. पाहूया काय होईल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अमित नाईक यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. रायगडच्या उरण तालुक्यातील एकटघर नावाच्या छोट्याशा गावातून पुढे आलेला हा खेळाडू आहे. परंतु पाहायचं आहे समोर जर पाहिलं तर राज्य सोरटे देखील काही कमी नाहीये. काय जबरदस्त कामगिरी टेनिस क्रिकेटमध्ये त्यांची सुद्धा राहिलेली आहे. 15 बॉल 22. 70 स्पोर्ट्सवर आताही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जोडलेले आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या भारताच्या आणि भारताच्या बाहेरून देखील कानाकोपऱ्यातून या मॅचचा आनंद घेत आहेत. जेही प्रेक्षक आनंद घेत आहेत आता सुद्धा जवळपास 1:45 वाजलेले असताना त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहू शकता पुन्हा एकदा मॅच सुरू होते. हा चेंडू जर पाहिलं तर वेग वाढवण्याचा प्रयत्न केलाय. व्हाईट बॉल. यावेळेला फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न होतोय समोरच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव मिळणार आहे. समीकरण मात्र या ठिकाणी एका धावेने बदलताना पाहिलं मिळते. कृष्णा सातपुते यांच्या क्रिकेटचे चाहते जवळचे मित्र खेड तालुक्यातील नितीन तात्या वाडेकर यांच्याकडून त्यांच्या या खेळीसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. योगेश पेनकर राजेश सोरटे यावेळेला फाईन लेगची दिशा. चांगला फटका खेळला योगेश पेनकर यांनी आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाठवलाय बॉल. 4 धावांसाठी चौकार. ऑन आहे. पाहूया हा चेंडू महत्वाचा आहे. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने फक्त बॉलला ढकलण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्या पाहिला मिळते. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 36. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे अजूनही 15. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भव्य साईश 11 सावंतवाडीने केलाय. परंतु मॅच अजूनही उमेश 11 हुंबरटने सोडलेली नाहीये. उमेशजी वांगणकर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला महादेवजी नाईक आहेत आणि त्यांच्यामधील चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. देवगडामध्ये क्रिकेट रंगतंय. हापूस आंब्याच्या गावामध्ये क्रिकेट गेली 4 रात्र रंगतंय. माझ्या बरोबरीने देवगडचे ख्यातनाम खेळाडू प्रकाशजी पराडकर आज गुणलेखनाच्या भूमिकेत आहेत आणि त्यांचंही खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे आणि आज हा सामना तेवढाच चांगल्या पद्धतीने रंगताना देखील पाहायला मिळतोय. 12 बॉल 15. योगेश पेनकर खेळतायत 11 धावांवर आणि अमित नाईक त्यांच्या साथ देण्यासाठी आलेले आहेत आणि आता एक निर्णायक षटक घेऊन एक युवा फिरकीपटू, युवा जादूगर म्हणजेच रोहन खरात यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. हे षटक की फॅक्टर असेल. जर या षटकात एका दुसरी विकेट घेतली आणि धावसंख्या जर का 6 किंवा 6 पेक्षा कमी दिली तर मॅच ऑन राहू शकते आणि तो प्रयत्न त्यांना या ठिकाणी करावा लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश यांच्यासारखा ऑलराऊंडर म्हणजे मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करणारे बॅटर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. रणनीत्या दोन्ही बाजूला बनलेल्या आहेत. एका बाजूला धावा काढण्यासाठी, एका बाजूला धावा रोखण्यासाठी. पहिला बॉल बाहेर आले, पुढे खेळले योगेश पेनकर. फायटरची फाईट. वाह काय फटका खेळलाय. सिक्सर.
फुटवर्क दाखवलंय, बॉल आले, बॉलवर आले आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु फिल्डर येत आहेत, धावा रोखाव्या लागतील एका बाजूला. ज्या पद्धतीने पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं, षटकार खेळला योगेश पेनकर यांनी, आपले इरादे स्पष्ट केलेत. अजूनही जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता आहे आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डॉट बॉल विकेट मॅच मध्ये आणू शकतात आणि ते करावंच लागणार आहे. स्ट्राईकवर येत आहेत आता मात्र अमित नाईक. हो, अमित नाईक यांच्यासाठी टाकलेला एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं गरकन गिरकी घेतोय, बाहेर गेलाय बॉल, डॉट बॉल येतोय. अजूनही जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अमित यांच्यासाठी पॉइंटला खेळलाय आणि तिकडे अगदी हातातच मारलाय. मॅच नाही संपली, 8 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आणि याच्यातील बरेचसे प्रेक्षक ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी थांबलेत, दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील टाईत. मालवण तालुका, देवबाग सुप्रसिद्ध केलं संपूर्ण भारतामध्ये. ज्या खेळाडूने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये दाखल होत आहेत, दर्शन बांदेकर. दीपाड देहे एसटी उंचपुरे खेळाडू ऑलराऊंडर आहेत, परंतु पाहायचंय समोर रोहन यांच्यासारखा फिरकीपटू आहे. मजा येणाऱ्या मॅच मध्ये 8 बॉल 8, मॅच नाही संपली आहे. प्रेक्षक थांबलेले आहेत हा सामना पाहण्यासाठी आणि याच्यानंतरचा सुद्धा. आता जे आलेत सगळे प्रेक्षक ते काही याच्यानंतरचा सामना पाहिल्याशिवाय जाणार सुद्धा नाहीयेत. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे रोहन खरात आलेत. आणखीन एक विकेट आली आहे आणि मॅचने पुन्हा एकदा रंग 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 बदललाय. 6 बॉल 7 आवश्यकता. सामना होता कुठे 10 बॉल मध्ये 8 ची आवश्यकता होती आणि आता जर पाहिलं तर सामना आलाय 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. हॅट्रिकची संधी रोहन खरात यांना. 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि इकडे सामन्यातील चुरस मात्र वाढलेली पाहायला मिळते आपल्याला. पाहूया काय होईल या मॅच मध्ये. प्रचंड संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. युट्यूबला 70 स्पोर्ट्सवर आताही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जुडलेले आहेत. युवा फिरकीपटू रोहन खरात यांच्याही नावाची चर्चा सध्या आहे, परंतु साताऱ्याचे सुपरस्टार बॅटिंगसाठी भूषण गोळे समोर फिरकीपटू. यावेळेला आल्या पहिलाच बॉल, तिकडे फिल्डर आहे, तो कॅच नाही झाली आणि त्या उलट बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. भूषण गोळे पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळताना पाहायला मिळाले. फटका फसला होता, कॅचचा प्रयत्नही झाला, तिकडे उंचपुरे नर्सिंग सुद्धा होते, परंतु कॅच नाही झालीये आणि जो दबाव निर्माण केला होता ना भूषणच्या या षटकाराने हटवलाय. नंबर 1 प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगड
एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चांगला संघर्ष पाहायला मिळाला, परंतु मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मॅच खुली केली भूषण गोळे यांनी. पन्नास धावा धाव फलकावर आहेत. केवळ एका धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. भूषण गोळे यावेळेला या पाठीमागे बॉल जातोय आणि या मॅचला जिंकत असताना आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच साठी पात्र होताना संघ पाहायला मिळतोय. 22 साई 11 सावंतवाडी. अभिनंदन.